पवित्र शास्त्राचे वाचन करण्यापूर्वीची प्रार्थना. हे देवा, तुझा शब्द वाचत असताना आम्हाला तुझी ओळख होऊ दे. तुझे प्रेम व तुझे स्मरण रोजच्या जीवनात होण्यासाठी तू आम्हाला मदत कर. तुझा पवित्र शब्द आमच्या जीवनासाठी कशा प्रकारे आम्ही लागू करावा याची समज दे. हे पवित्र आत्मे आमच्यातील अज्ञान दूर कर. आमच्या कुटुंबात आणि या जगात हा पवित्र शब्द वाचत असताना तुझ्याविषयी व इतरांविषयी आमच्या हृदयात प्रेम प्रज्वलित कर. आमेन. शनिवार तारीख 18 जुलै. पहिले वाचन मिखा अध्याय 2 ओवी 1-5. जे अनर्थाचा संकल्प करतात आणि बिछाण्यावर पडल्या पडल्या दुष्टतेची योजना करतात त्यांस धिक्कार असो. सकाळ उजाडताच ते आपला बेत सिद्धीस नेतात, कारण हे करण्याचे सामर्थ्य त्यांच्या हाती आहे. ते शेतांचा लोभ धरून ती हरण करतात, घरांचा लोभ धरून ती हस्तगत करतात. असे ते माणसावर आणि त्याच्या घरावर, माणसावर आणि त्याच्या वतनावर बलात्कार करतात. म्हणून परमेश्वर म्हणतो, पहा, या वंशाचे अनिष्ट मी योजत आहे. त्याच्यात जो खडा खालून तुम्हास आपली मान काढता येणार नाही, तुम्हास मान वर करून चालता येणार नाही, कारण प्रसंग वाईट आहे. त्या दिवसात लोक तुम्हास उद्देशून बोलतील, विव्हळून शोक करतील आणि म्हणतील, सर्व आटोपले, आमचा अगदी समूळ नाश झाला. त्याने माझ्या लोकांचा वाटा परक्यांच्या स्वाधीन केला आहे. तो माझ्यापासून कसा काढून घेतला आहे. आमचे क्षेत्र फितुऱ्यांस त्याने वाटून दिले आहे. ह्यामुळे चिठी टाकून सूत्राने जमीन मापण्यास परमेश्वराच्या मंडळीत तुझ्यामध्ये कोणी राहावयाचा नाही. हा प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. प्रतिसाद स्तोत्र. हे परमेश्वरा, गरीबाला विसरू नकोस. शुभवर्तमान. मत्ते अध्याय 12 ओवी 14-21. पुरुषांनी बाहेर जाऊन येशूचा घात कसा करावा अशी त्याच्या विरुद्ध मसलत केली. पण हे ओळखून येशू तेथून निघाला तेव्हा बरेच लोक त्याच्या मागे चालले आणि त्या सर्वांना त्याने बरे केले. आणि मला प्रगट करू नका अशी त्यांना ताकीद दिली, यासाठी की यशया संदेष्टाच्या द्वारे जे सांगितले होते ते पूर्ण व्हावे. ते असे की, पहा, हा माझा सेवक, ह्याला मी निवडले आहे. तो मला परमप्रिय आहे. त्याच्याविषयी माझा जीव संतुष्ट आहे. त्याच्यावर मी आपला आत्मा घालीन. तो परराष्ट्रीयांना न्याय कळवील. तो भांडणार नाही आणि ओरडणार नाही, आणि रस्त्यांवर त्याची वाणी कोणाला ऐकू येणार नाही. चेपलेला बोरू तो मोडणार नाही आणि मिणमिणती वात तो विझवणार नाही. तो न्यायाला विजय देईल. तोपर्यंत असे होईल आणि परराष्ट्रीय त्याच्या नावाची आशा धरतील. प्रभूचे शुभवर्तमान. हे ख्रिस्ता, तुझी स्तुती असो. चिंतन. येशूची एकनिष्ठता. येशूचे संपूर्ण मिशन हे प्रबोधन आणि आरोग्यदान या 2 गोष्टींवर अवलंबून होते. आपल्या मिशन कार्याद्वारे त्याने समाजात शांती आणि स्थिरता आणली. शिवाय येशू त्याच्या मिशन कार्याशी पूर्णपणे एकनिष्ठ होता. त्याच्या अशा चांगल्या वागण्यामुळे लोकांचा मोठा समुदाय येशूभोवती जमू लागला होता. येशूच्या मुखातून निघणारे शब्द ऐकण्यासाठी व त्याचा आशीर्वाद घेण्यासाठी लोकांची मोठी गर्दी येशूभोवती होत असे, कारण येशू लोकांसाठी एक आशेचा किरण बनला होता. त्याने लोकांना परमेश्वराचा अनुभव दिला, लोकांना देवाकडे आणले. त्याने लोकांना मदत केली, प्रोत्साहन दिले, म्हणून लोकांचा येशूवरील विश्वास दिवसेंदिवस वाढत गेला. परंतु ही गोष्ट पुरुषांना आवडली नाही. शिवाय पुरुषांच्या मनात येशूबद्दल काही पूर्वग्रह होते, म्हणून त्यांनी येशूला वेळोवेळी विरोध केला व त्याला संपवण्याचा कट रचला. शेवटी विजय हा सत्याचाच होतो.